लोकांचं आपण किती ऐकलं पाहिजे, किती सहमती दर्शवली पाहिजे, त्याचा काही हिशोब आहे का? बिग 5 फॅक्टरमध्ये याविषयी पण बोललं गेलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. आपण बिग 5 फॅक्टर थेरी बघत आहोत. त्यातले 2 फॅक्टर्स जे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यातला एक फॅक्टर आहे ॲग्रीएबलनेस, सहमती. आपण लोकांशी किती सहमत असलं पाहिजे? तर या थेरीमध्ये असं सांगितलेलं आहे की जी लोक सहमती दर्शवतात आणि ज्याच्यामध्ये स्वतःचं स्व राखीव ठेवतात, स्वला इजा करत नाही, तिथपर्यंत सहमती दर्शवायला हरकत नाही. मग आपण सहमती दर्शवतो की नाही, आणि ती जर दर्शवत असू तर ती उच्च पातळीची आहे का, हे समजण्यासाठी आपल्याला त्याचे गुणविशेष काय आहेत ते समजायला पाहिजे. ज्या लोकांमध्ये सहमतीचं प्रमाण हे उच्च आहे, ते असं दिसतं, त्यांच्यामध्ये असं दिसतं की त्या लोकांना लोकांची आवड असते. त्यांना लोक आवडतात, मुळात लोकांशी इंटरॅक्ट करायला त्यांना खूप जास्त आवडत असतं. त्यासोबतच ते लोकांची काळजी घेणारे असतात. काय हवंय, काय नकोय हे ते बघणारे असतात. त्यानंतर दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची पण ते दक्षता घेत असतात. या सगळ्यासोबतच जर ते स्व सांभाळत असतील तर सहमती दर्शवणं किंवा सहमती हा गुणविशेष जो आहे तो अत्यंत सकारात्मक ट्रेट आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा, असं समजायला हरकत नाही. आणि ज्यांच्यामध्ये हा ट्रेट जो आहे, हा जो फॅक्टर आहे, हा जर कमी असेल तर त्या लोकांमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात? तर त्या सगळ्यात पहिले या लोकांना दुसरी लोक आवडत नाही. ते सतत म्हणतात की ह्याच्याशी कशाला भेटायचं, त्याला कशाला भेटायचंय, काय करायचंय, ह्यांना मुळात लोकांची आवडच नसते. त्यासोबत दुसऱ्यांना काय वाटेल ह्याचा ते विचार करत नाहीत. मला काय वाटतंय, माझं काय म्हणणं आहे ते सांगून मोकळे होतात. इतरांची काळजी घेणं, इतरांविषयी विचार करणं हा भाग त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. त्यासोबतच लोकांचा ते सहज अपमान करतात. बोलता बोलता एखादा टोमणा मारणं त्यांच्यासाठी खूप सहज भाग असतो किंवा त्यांच्या ओव्हरऑलच पर्सनॅलिटीचा तो भाग असतो. आतापर्यंत जे आधीचे पण जे आपण घटक बघितलेले आहेत, ओपननेस असेल किंवा ॲग्रीएबलनेस जो आज आपण बघतोय, विवेकी बघितला, एक्स्ट्रोवर्जन बघितलेला आहे, यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की हायर साईडला असणं कधी पण चांगलं आहे. म्हणजे सहमती उच्च असेल तर फार चांगलं आहे, विवेकी उच्च असेल तर फार चांगलं आहे, ओपननेस टू एक्सपिरियन्स असेल उच्च तर फार चांगलं आहे, एक्स्ट्रोवर्जन असेल तर अजून चांगला आहे. पण हा जो 5वा घटक जो आपण बघणार आहोत, जो आहे नसविकृतता, न्यूरोटिसिझम, ते मात्र कमी असणं कधीही चांगलं आहे. कारण ज्यांच्यामध्ये नसविकृतता ही हाय असते त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की ते भावनिक अस्थिर असतात. काय होतं भावनिक अस्थिर असताना? त्यांना चिंता जास्त वाटते, त्यांना ताण खूप लवकर येतो, त्यांना सतत कशाने कशाची तरी काळजी वाटत असते. एखादं अपयश आलं, दुःख आलं तर त्यातनं बाउन्स बॅक करणं हा जो भाग आहे, दुःख आलंय, दुःख त्यांनी सोसलंय आणि त्यातनं उभं राहणं हे त्यांना फारसं जमत नाही. लवकर अस्वस्थ होऊन जातात. त्यामुळे हे जर उच्च असेल आणि बाकीचे पण उच्च असतील तरी पण हे कॉम्बिनेशनमध्ये मात्र आपल्याला व्यक्तिमत्व जे आपण म्हणू की तो सकारात्मकतेकडे नेणारं नाहीये. पण न्यूरोटिसिझम जर का लोअर साईडला असेल आणि बाकी सगळे हायर साईडला असतील तर मात्र आपण असं म्हणू की आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते पॉझिटिव्हकडे जाणार आहे, सकारात्मकतेकडे जाणार आहे. कसं? जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूरोटिसिझम लोअर साईडला असतं त्यावेळेस काय दिसतं की ते अत्यंत शांत व्यक्ती असते, भावनिकरित्या स्थिर असते, भावनेच्या आहारी जाऊन काम करणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नसतं. सतत चिंता करणं अजिबात नसतं. ताण त्यांना येतो पण तेवढ्या पुरताच येतो, नंतर ते रिलॅक्स होतात. ही लोक रिलॅक्स होऊ शकतात आणि एखादं दुःख आलं, ताण आलं, त्रास झाला तरी त्यातनं ते बाउन्स बॅक करू शकतात. जे झालेलं आहे ते मागे सोडून पुन्हा उभं राहू शकतात. तर न्यूरोटिसिझम हा जो ट्रेट आहे यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं की हा आपला कमीत कमी असला पाहिजे. इमोशनली आपण स्टेबल असलं पाहिजे. हे सगळे 5 जे फॅक्टर्स आहेत ते मिळून बनतं बिग 5 फॅक्टर थेरी. आणि ही थेरी सगळ्यात जास्त वापरली जाते ती आहे रिक्रुटमेंटमध्ये. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं आपल्याला अपॉइंटमेंट करायची आहे, कुठेतरी त्याला कामावरती लावायचं आहे, अशा वेळेला या चाचणीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो आणि समजून घेतलं जातं की कामाच्या ठिकाणी ही व्यक्ती कितपत उपयोगी ठरणार आहे, कितपत प्रोडक्टिव्ह ठरणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, सगळे व्हिडिओ बघितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.